ज्या आम्हाला शाखा प्रमुख म्हणून रेश्माताई मिळाल्या आहेत त्या खूप मेहनती आणि खूप त्या करारी वाटतात. आणि ज्या आम्हाला आता शाखा संघटिका भेटल्यात रेश्मा राजन यांनी आज त्यांचं काम दाखवलेलं आहे की त्या सक्षम आहेत महिला शाखा संघटिका म्हणून. त्यांनी एवढ्या चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवला गेलेला, सगळ्या ए टू झेड नेहरू नगर पूर्ण 1 नंबरपासून तर लास्ट नंबरपर्यंत सगळ्या महिला उपस्थित होत्या. की जे रेश्माताईंनी जो हा कार्यक्रम ठेवला आहे महिला दिनाचा, फारच खूपच उत्तम होता तो. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी येत आहे नेहरू नगरमधून. नेहरू नगर इथे महिला शाखा संघटिका रेश्मा राजन यांच्या माध्यमातून महिला दिनानिमित्तानं भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना उपनेता शीतल देवरुखकर, शिवसेना उपनेते अमोल कीर्तीकर तसेच महिला विभाग प्रमुख अनिता भागवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम अंधेरी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. हजारो महिलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि विविध खेळांबरोबरच स्वसंरक्षणाचे महत्त्वपूर्ण धडे देखील गिरवले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी रेश्मा राजन यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अमोल कीर्तीकर, शीतल देवरुखकर आणि संजय मानाजी कदम यांनी रेश्मा राजन यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना सुरक्षेचे धडे देण्यासाठी घेत असलेल्या पुढाकाराचे समर्थन केले. सर्वप्रथम मी रेश्माचं अभिनंदन करतो. माझ्यासोबत ती युवा सेनेमध्ये या विभागात काम करत असताना तिचं काम बघून उद्धव साहेबांनी तिच्यावरती शिवसेना शाखा संघटिका ही मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि नक्कीच ती त्याला साधेसं काम करेल हा आम्हाला सर्वांना विश्वास आहे. आज तुम्ही बघता की तिला जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नेहरूनगर या भागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा महिलांकरता कार्यक्रम घेतला. महिला दिन होऊन जरी गेला असेल तरी महिलांना एक स्वसंरक्षणाचे धडे द्यावे, सेल्फ डिफेन्सचे क्लासेस किंवा सेल्फ डिफेन्सचे काही जी हे असतात सेल्फ डिफेन्सची ते महिलांना शिकवावी, त्या दृष्टीने आज या ठिकाणी तिने हा कार्यक्रम घेतलेला आहे. त्याचबरोबरीने महिलांना एक एंटरटेनमेंट व्हावं म्हणून या ठिकाणी उखाणा कार्यक्रम किंवा महिलांचे जे इतर काही कार्यक्रम असतात ज्याच्यामध्ये महिला आपला आनंद उपभोगतात ते कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीची उपस्थिती या ठिकाणी आहे. आणि नक्कीच मला विश्वास आहे की आज महिला आघाडी जी आहे किंवा महिला ज्या मुंबई महाराष्ट्रातल्या आहेत त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावरती पर्यायाने उद्धव साहेबांवरती आदित्य साहेबांचा एवढा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे शिवसेनेला कोणी या ठिकाणी हरवू शकणार नाही. खरं बघितलं तर खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जर कुठला कार्यक्रम घेतला पाहिजे तर तो कुठला कार्यक्रम घेतला पाहिजे याचं सुंदर आणि उत्तम उदाहरण म्हणजे आजचा कार्यक्रम आहे. स्वसंरक्षण शिबिराचं आयोजन आज रेश्मा राजन ताई यांच्या माध्यमातून करण्यात आलं. आपल्यासाठी काही नवीन नाही आहे. गेले 2 दिवसांपूर्वी स्वारगेटजवळ पुणे येथे स्वारगेटजवळ जी घटना घडली आणि त्या युवतीवरती जो काही अत्याचार करण्यात आला त्याच्या माध्यमातून आज जर आपण बघत असाल तर आज सतत 2 दिवसांनी आपल्याला काही ना काही बातम्या आपल्या कानावर येतात की आज इकडे या महिलेवरती अत्याचार करण्यात आला आहे, काल त्या बालिकेवरती अत्याचार करण्यात आले आहेत. 60 वर्षाच्या महिलेपासून ते अगदी 5-6 वर्षाच्या युवतींवर देखील, छोट्या बालकांवर देखील अत्याचार होतोय. आणि मग या अत्याचाराला सामोरं जात असताना किंवा मग अशा वेळेला महिलांनी स्वतःचं स्वरक्षण कसं करायचं याची खरंच आज महिलांना शिबिराच्या माध्यमातून किंवा अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून शिकवण्याची गरज आहे. आणि खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला नेहमीच सांगितलं आहे, त्यांनी रणरागिणी घडवल्यात. मला असं वाटतं की आजच्या ही काळाची गरज आहे की खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने देखील रणरागिणी घडवल्या पाहिजेत आणि उद्धव साहेबांच्या खऱ्याखुऱ्या शिवसेनेमध्ये या रणरागिणी घडवल्या जात आहेत. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून शिवसेना शाखा क्रमांक 69च्या महिला शाखा संघटिका रेश्मा राजन यांनी आज या नेहरूनगर ह्या विभागामध्ये महिलांना सेल्फ डिफेन्स त्यांना कसं तयार करायचं महिलांना, तर त्यांच्यावरती एखादी वेळ आली त्या वेळेला सामोरं जाण्यासाठी जे प्रशिक्षण पाहिजे त्या प्रशिक्षणाचे या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम घेतला. या विभागातील 1000 महिलांनी यामध्ये सहभाग घेतला आणि खरोखरच असं काम या विभागामध्ये होणं फार गरजेचं आहे. आणि रेश्मा राजनने त्याच्यामध्ये हा कार्यक्रम घेतल्यामुळे खरोखरच अंधेरी पश्चिम विधानसभेमध्ये एक कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्ष संघटनेला एक संजीवनी निर्माण झालेली आहे. आणि मी खरोखरच अंधेरी पश्चिम विधानसभेच्या वतीने रेश्मा राजन आणि त्यांचे शाखा प्रमुख
संजय साखळे या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. रेश्मा राजन ह्या नियुक्ती झाल्यावर हा एक भरघोस पहिलाच कार्यक्रम त्यांनी घेतला आहे. त्यामुळे ह्या वॉर्डमध्ये जो उत्साहाचं वातावरण पसरलेलं आहे ते आमच्या येत्या निवडणुकीमध्ये पोषक असणार आहे. जो भरोसा मुझे अपने वरिष्ठ लोगों को दिखाना है, जो उन्होंने मुझ पर ट्रस्ट करके जो मुझे रिस्पॉन्सिबिलिटी दी है, वो पूरा करने का मैं पूरी ताकत लगाऊंगी. अंधेरी विधानसभा में फिर शिवसेना का भगवा फडकेगा, उसकी पूरी ताकद मेरी रहेगी. सर्वांना मी महाराष्ट्रातील तमाम नारी शक्ती मुंबई पोलिसांकडून महिला दिनाच्या शुभेच्छा आहेत. आज मुंबई पोलिसांनी महिलांना तात्काळ मदत पोचावी म्हणून आम्ही एक हेल्पलाईन चालू केलेली आहे 103. तसेच निर्भया आहे. या माध्यमातून आमचे जेवढ्या पण महिला आहेत त्यांना आम्ही मदत तात्काळ पोचवण्याचं या ठिकाणी मुंबई पोलीस काम करत आहे. यावेळी महिला विभाग प्रमुख अनिता भागवे, महिला विधानसभा सहसंघटिका ज्योत्स्ना दिघे, विधानसभा समन्वयक स्वाती घोसाळकर, सहसमन्वयक प्रतिभा पाटील, शाखा प्रमुख संजय साखळे, युवा विभागाधिकारी ऋतिक मांजरेकर यांनी देखील आपल्या भाषणातून महिला सशक्तीकरणावर भर दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिलांनीही रेश्मा राजन आणि संजय मानाजीकडे ज्या आम्हाला शाखा प्रमुख म्हणून रेश्माताई मिळाल्या आहेत त्या खूप मेहनती आणि खूप त्या करारी वाटतात. त्यांनी जो आज पहिलाच कार्यक्रम केला आहे तो इतका उत्स्फूर्तपणे केला आहे आणि सर्व महिलांनी पण त्यांना प्रतिसाद दिला आहे आणि त्यांनी असंच पुढे त्यांची प्रगती करून आम्हाला त्यांचं सहकार्य मिळावं हीच अपेक्षा. धन्यवाद. आणि ज्या आम्हाला आता शाखा संघटिका भेटल्यात रेश्मा राजन यांनी आज त्यांचं काम दाखवलेलं आहे की त्या सक्षम आहेत महिला शाखा संघटिका म्हणून. आज इथे त्यांनी महिलांसाठी एक कार्यक्रम घेतला, त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते. आणि त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की त्या आता ज्या ह्या पदावरती आलेल्या आहेत तर त्या पदासाठी खूप चांगलं काम त्या करू शकतात आणि करतात. आज आपण बघितलं आता त्यांचं प्रथमच आता त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी शाखा संघटिका म्हणून आलेले आहेत. तर त्या ह्याच्यापुढे त्यांना ते कामं ते करायचीच आहेत आणि त्या खूप चांगल्या रीतीने करतील आणि आम्हाला त्या शाखा संघटिका म्हणून भेटल्यात त्याच्यामुळे त्यांचे मी खूप खूप धन्यवाद करते. यांनी एवढ्या चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवला गेलेला सगळ्या A to Z नेहरू नगर पूर्ण 1 नंबरपासून तर लास्ट नंबरपर्यंत सगळ्या महिला उपस्थित होत्या आणि त्यांना एक ही आवड असल्यामुळे त्यांनी या कार्यक्रमात पण सहभागी केला आणि चांगल्या प्रकारे त्यांनी संगीत खुर्ची प्लस दुसरे पण 2 कार्यक्रम होते त्याच्यात आणि नाव पण घेतले, उखाणे पण घेतले खूप चांगल्या प्रकारे आणि खूप मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिला आणि खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला आहे आणि खूप आनंद झाला आहे. आणि अशा शाखा प्रमुख आम्हाला भेटल्या त्यांच्यामुळे आम्ही खूप जास्तीत जास्त काम करू पुढे. आणि काही अडचणी असल्या तर त्यांनी आम्हाला हे पण सांगितलं आहे का आम्हाला मध्यरात्री जरी मला कॉल केला तरी मी येणार. हा आजच्या महिलांसाठी म्हणजे खूपच हा कार्यक्रम मस्त होता. खूप आनंद झालं हे सगळं ऐकून शिकून गेम खेळून बायकांसाठी जे माहिती झाली आम्हाला ते खूपच आनंद लागला आणि आम्हाला असं लागतं की पुढे अजून व्हायला पाहिजे. आजचा कार्यक्रम लय चांगला झाला आणि आम्हाला सर्व चांगला आवडला. आहोत आणि किती वर्ष आहोत आजच नाही 95 पासून आहोत 95 पासून शिवसेना बरोबर आहोत आम्ही. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.